सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. त्यांच्या आत्म्याला शांती लावू असं या माडगाव परिसरातील जत तालुक्याच्या वतीनं आपल्या परिसरात टोटल आपल्या एक भावना म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित आहात. दादा एक असा खमक्या नेता होता राज्यात, ह्या पक्षाशी त्या पक्षाशी सर्व पक्षाशी जवळीक होती. कुठला पक्ष त्यांना काही संबंध नव्हता. सगळे पक्ष ज्या राज्यात जेवढे पक्ष आहेत त्या सर्व पक्षाच्या नेत्यावर त्याचं जवळकीचे संबंध होते. आता तमान पाटील त्यांनी सुद्धा राष्ट्रवादीमध्ये नेते झाले, तेव्हापासून त्यांचं आणि अजितदादाचं खूपच जवळ संबंध. मी पण आपण बघत होतो, त्यांनी जर त्या साईड असलं तर त्याच्या बाजूने दादा कायम स्वभाव तमान पाटील या तुम्ही जर फास्ट आहे म्हणजे त्या स्वभावाच्या भावनेनं बोलत होती. त्यांनी आमच्याकडून त्यांनी सांगितलं होतं आता मिटिंगवर फोन करतोय. तिथं आमच्या पत्रकारासोबत बोललेत, त्यांचे पत्र स्पीकरवर बोललेत. पाडगाव येणार आहे मी, तालुक्यासाठी माझंही लक्ष असेल, तुम्ही प्रयत्न करा असं त्यांचं म्हणणं होतं. पण या मोठा खमक्या नेता आज गेल्यामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे. प्रत्येक राज्यात देशात एवढा मोठा देशाचे देश नेते आहेत, पण राज्याचा खमक्या नेता झालं ही सर्वात दुःखद घटना झाली आहे. सगळ्यांनी आपल्या गावच्या तालुक्याच्या वतीत करून थांबतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि खमक्या नेतृत्व, एक स्पष्ट बोलणारे आणि महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे एक नेता अजितदादा आज विमान दुर्घटनामध्ये आम्हाला सर्वांना सोडून गेलेले. महाराष्ट्राचं आज न भरून येणारे अशी मोठी नुकसान झालेले आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये अजितदादांचे आमचे खूप संबंध चांगले झाले होते. अनेक स्वप्न आम्ही त्यांच्या जीवावर सगळे हे केलेलं होतो. आणि एक खरं म्हणजे आज दादांचं तुम्ही सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो, 2 दिवसापूर्वी मला त्यांचा फोन आला. फोनमध्ये विचारले की सगळं जिल्हा परिषद निवडणुकीचे सगळे आढावा घेतले. माझ्यासारख्या एका साधा कार्यकर्त्यांना देखील फोन करणारा नेता आज आमच्यामधून निघून गेलेले. आज त्यांचे आज आत्म्याला शांतीसाठी सगळ्यांनी 1 मिनिट इथं मौन आचरण करायचंय.